एक जुनी गोष्ट आहे. ही बोधकथा बोलक्या लोकांसाठी आहे, जेणेकरून त्यांना मौनाचे महत्त्व समजेल. 2 हंस पक्षी आणि एक कासव एका तलावाच्या काठावर राहत होते. हंस शहाणे होते आणि बहुतेकदा शांत राहत होते. ते फक्त गरज पडल्यासच बोलत होते आणि तरीही अगदी क्वचितच. कासव मूर्ख होता आणि दिवसभर बडबड करायचा. हजारो निरर्थक गोष्टींमध्ये अडकत असे. एके दिवशी हंस त्यांच्या मायदेशी मानसरोवरला परतण्याची तयारी करू लागले. कासव आल्यावर त्याने विनंती केली, मला सोबत घेऊन जा, मी मानसरोवराबद्दल ऐकले आहे. हंसांनी नकार दिला. ते म्हणाले, आपल्या देशातील लोकांना शांतता आवडते. तुम्ही जे दिवसभर बोलत राहता ते तिथे राहू शकणार नाही. कासवाने पूर्ण शांततेचे व्रत पाळण्याचे वचन दिले आणि त्यांना घेऊन जाण्याची विनंती केली. हंसांनी होकार दिला. त्यांनी एक काठी घेतली आणि कासवाला दातांनी मध्यभागी घट्ट धरण्यास सांगितले. मग दोघांनी काठीचे टोक त्यांच्या चोचीत धरले आणि ते उडून गेले. काठ्यांमध्ये डोलणारा कासव देखील उडून गेला. कासवाला आकाशातून या प्रवासाचा आनंद झाला. तो हंसांना सांगू इच्छित होता की तो किती आनंदी आहे. त्याला बोलायचे होते, पण नंतर त्याला शांततेचे व्रत आठवले आणि तो गप्प राहिला. 3 मित्रांचा हा गट पुढे चालू राहिला. हंस उडत राहिले, उडत राहिले. उडत असताना ते एका गावाजवळून गेले. गावक्यांनी हे पाहिले आणि ते आपापसात बोलू लागले, बघा काय विचित्र गोष्ट आहे. 2 हंस एका मृत कासवाला घेऊन जात आहे. कासव आतापर्यंत गप्प होता, पण हे ऐकून तो संतापला. बोलक्या प्राण्याला ते सहन झाले नाही. शांतता असह्य होती. तो ओरडला, मी मेलेला नाही, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे. त्याचे तोंड उघडताच त्याच्या दातांवरून काठी निसटली आणि तो जोरात जमिनीवर पडला. त्याची हाडे आणि फासळे तुटली. आता तो खरोखर जिवंतातून मृत झाला. साधकांसाठी त्यांच्या आध्यात्मिक साधनाच्या यशासाठी मौन राखणे हा जीवन आणि मृत्यूचा प्रश्न आहे. जेव्हा आपण सोबत ध्यानाचा सराव करतो तेव्हा आपण अत्यंत सतर्क असले पाहिजे आणि परस्पर संभाषणापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा पाळली पाहिजे. जर आपण आपल्या हितचिंतकांशी बोलत असले तरी ते फक्त त्यांच्या आध्यात्मिक साधनाबद्दल असले पाहिजे आणि ते अगदी आवश्यक आणि अर्थपूर्ण प्रमाणातच असले पाहिजे. कधीही निरर्थक चर्चा करू नका. तुमच्या मौल्यवान वेळेचा एक क्षणही वाया घालवू नका. भगवान बुद्ध मौल्यवान वेळेचा योग्य वापर करण्याचे पुरस्कर्ते होते. ते नेहमीच निरुपयोगी गोष्टींवर वेळ वाया घालवण्याचा विरोध करत होते. एक व्यक्ती बुद्धांकडे आला आणि म्हणाला, तथागत, तुम्ही वारंवार दुःख आणि दुःखापासून मुक्ततेबद्दल बोलता. कृपया मला सांगा, या दुःखापासून कोण ग्रस्त आहे आणि दुःखापासून कोण मुक्त आहे? विचारणायाने एक निरर्थक प्रश्न विचारला. पण भगवान अशा निरर्थक चर्चेत अडकणार नव्हते. ते प्रेमाने समजावत असे, हे गृहस्था, तुला प्रश्न कसे विचारायचे हे माहीत नाही. तू कोणाला त्रास होतो हे विचारायला नको होते, उलट ते का होते हे विचारायला नको होते. तू कोणाला दुःखातून आराम मिळतो हे विचारायला नको होते, उलट ते कसे होते हे विचारायला नको होते. अर्थपूर्ण गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे दुःखातून मुक्तता मिळवणे आणि यासाठी दुःखाचे कारण काय आहे आणि त्याचे निराकरण काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. याशिवाय इतर सर्व चर्चा निरर्थक आहेत. कधी कधी एखादी व्यक्ती त्यांना विचारायची, हे बुद्धा, मला सांगा की हे जग कोणी निर्माण केले? मग ते प्रेमाने समजावून सांगायचे, भल्या माणसा, विषारी बाणाने जखमी झालेल्या व्यक्तीला बाण कोणी निर्माण केला हे जाणून घेणे अजिबात आवश्यक नाही. त्याच्यासाठी जे आवश्यक आहे ते म्हणजे त्याला जखमी केलेला बाण शक्य तितक्या लवकर काढून टाकणे, जेणेकरून तो वेदना आणि दुःखापासून मुक्त होऊ शकेल. माणसाचे आयुष्य किती लहान आहे. या तत्वज्ञानींसारखे ते केवळ बौद्धिक आनंदात आणि बौद्धिक खेळात घालवणे मूर्खपणाचे आहे. विस्मयात, कुतूहलाच्या समाधानात आणि आश्चर्याचे विविध खेळ खेळण्यात वेळ घालवणे किती मूर्खपणाचे आहे. हे एका परमकरुणामय, पूर्णपणे ज्ञानी व्यक्तीला कसे मान्य असू शकते? मानवी जीवनाचा पूर्ण आणि जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.
माणसाचा हा विशेष गुण आहे की तो केवळ बौद्धिक पातळीवर त्याच्या दुःखाची कारणे आणि त्यांचे उपाय समजून घेऊ शकत नाही, तर त्यांना स्वतः साक्षात्काराच्या पातळीवर पाहून तो दुःखापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो आणि निर्वाण प्राप्त करू शकतो. प्राणी, पक्षी किंवा इतर कोणत्याही खालच्या प्राण्यांसाठी हे शक्य नाही. या अद्वितीय क्षमतेचा पूर्ण वापर केला पाहिजे. म्हणूनच भगवान बुद्ध स्वतः निरर्थक बोलण्यात रमले नाहीत. ते कधीही तपशिलांमध्ये अडकणार नाहीत आणि कोणत्याही साधकाला अडकू देणार नाहीत. ते नेहमीच फक्त मुद्देशीर बोलतात. एके दिवशी भिक्षूंसोबत जंगलात एका झाडाच्या सावलीत बसलेले असताना बुद्धांनी जमिनीवर पडलेली मुठभर पाने घेतली आणि जंगलातील झाडांकडे बोट दाखवत म्हणाले, ज्याप्रमाणे या महान जंगलातील सर्व झाडांवरील पानांची एकूण संख्या अगणित आहे, त्याचप्रमाणे ज्ञानप्राप्ती झालेल्या व्यक्तीचे ज्ञान देखील अमर्याद आहे. परंतु तो आपले सर्व ज्ञान इतरांना मूर्खपणे वाटण्याची चूक करत नाही. तो त्यांचा किंवा स्वतःचा वेळ वाया घालवत नाही. तो फक्त थोडेच बोलतो, फक्त उपयुक्त काय आहे, जसे झाडांवरील असंख्य पानांच्या तुलनेत या मुठभर पानांचे. तो उपयुक्त गोष्टी लपवत नाही आणि निरुपयोगी गोष्टी बोलून लोकांना गोंधळात टाकत नाही. म्हणूनच त्यांच्या ध्यानधारणेत भगवान नेहमीच साधकांना निरर्थक बोलण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देत असत. जेव्हा जेव्हा तो भिक्षूंना बसून गप्पा मारताना पाहत असे, जर ते राज्याच्या कथेत, चोरांच्या कथेत, हस्तकलेची कहाणी, व्यापाराची कहाणी, संपत्तीची कहाणी इत्यादींमध्ये अडकत असतील, तेव्हा तो त्यांना प्रेमाने फटकारत असे आणि त्यांना समजावून सांगत असे की त्यांनी ज्या कामासाठी ते येथे आले आहेत त्या कामात आदराने स्वतःला समर्पित करावे आणि निरुपयोगी गोष्टींमध्ये नाही. अशा बडबड्या भिक्षूंना फटकारत ते अनेक वेळा म्हणाले, भिक्षूंनो, एकत्र बसताना तुम्ही फक्त 2 गोष्टी करा, धार्मिक कथा किंवा आर्यमून. धार्मिक कथा म्हणजे अर्थपूर्ण कथा. अशा गोष्टी ज्या शुद्ध धर्म जागृत करतात आणि स्वतःच्या उद्देशाची पूर्तता करतात. खरा उद्देश, आध्यात्मिक साधना करताना निरर्थक बोलण्यात वेळ वाया घालवू नका. जरी तुम्हाला एखाद्या मित्राशी संवाद साधावा लागला तरी तुम्ही फक्त धार्मिक कथाच सांगाव्यात. लहान इच्छांची कथा, समाधानाची कथा, विवेकाची कथा, प्रयत्नांची कथा, अनासक्तीची कथा, नैतिकतेची कथा, ध्यानाची कथा, ज्ञानाची कथा, मुक्तीची कथा, विमुक्तीची कथा, मुक्तीचे ज्ञान आणि तत्वज्ञान, अशा धार्मिक कथा मनाचे पडदे काढून टाकतात, दुःख पूर्णपणे नष्ट करतात, दुर्गुणांपासून पूर्णपणे अलिप्तता आणतात, निवृत्ती घेतात आणि ज्ञान आणि निर्वाण प्रदान करतात. अशा कथा ज्या साधकाला पवित्रता, आनंद आणि शांती आणतात. या निरोगी परंपरेचे पालन करून जेव्हाही तुम्ही तुमच्या हितचिंतकाशी चर्चा करता तेव्हा ती अर्थपूर्ण असावी, निरर्थक नसावी यावर भर दिला जातो. ते धार्मिक प्रवचन असले पाहिजे, बुद्धीची चर्चा नाही, वादविवाद किंवा चर्चा नाही. उर्वरित वेळी तुम्ही आर्यमून पाळले पाहिजे. मौन म्हणजे केवळ वाणीची शांतता नाही तर शरीर आणि मनाची शांतता देखील आहे. वाणीची शांतता अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही निरर्थक बोलून वेळ वाया घालवाल. इतकेच नाही तर जर तुम्ही बोललात तर तुम्ही अकुशल राक्षसी कृतींसाठी दोषी ठराल, ज्यामुळे तुम्ही इतरांना हानी पोहोचवाल आणि स्वतःलाही हानी पोहोचवाल. भाषणाद्वारे शांत राहून शरीराला शांत ठेवण्याचा सराव देखील केला पाहिजे. मनाला शांत ठेवण्याचा सराव स्वतःला जागरूक ठेवून देखील केला जातो. काही भौतिक किंवा आध्यात्मिक नशेतून त्याला झोपेत ठेवून नव्हे तर त्याला सत्य वास्तवाची जाणीव ठेवून. मौनाची पहिली पायरी वाणीच्या शांततेने सुरू होते. जो वाणीचे शांतता राखू शकत नाही, म्हणजेच मौनचे पहिले पाऊल उचलू शकत नाही, तो पुढची 2 पावले कशी उचलू शकेल? तो शरीर आणि मनाचे शांतता कसे राखू शकेल? जो वाणीत बोलका आहे तो अपरिहार्यपणे शरीरात गर्विष्ठ आणि बेपरवा आणि निर्बुद्ध आणि भ्रमाने भ्रमित होईल. एकदा तथागत कुशीनगरच्या शालवनात विहार करीत होते. त्यावेळी त्यांना आढळले की त्यांच्यापासून दूर असलेल्या इतर झोपड्यांमध्ये राहणारे काही भिक्षू अत्यंत गर्विष्ठ, अनियंत्रित आणि अस्वस्थ होते, कारण ते स्पष्टवक्ता, बोलके आणि गप्पांसाठी लोभी होते. ते गप्पा मारणारे आहेत आणि म्हणूनच ते मादक, स्मृतिभ्रंशग्रस्त, भ्रमात बुडालेले, अचेतन, अस्थिर मनाचे
गोंधळलेले आहेत. म्हणजेच त्यांच्या इंद्रियांमध्ये संयमी राहण्याऐवजी ते पूर्णपणे अनियंत्रित आहेत. या गप्पा मारणाऱ्यांची दयनीय शारीरिक आणि मानसिक स्थिती पाहून बुद्ध म्हणाले, मूर्ख व्यक्ती, शारीरिक संयम गमावून, खोट्या विचारांमध्ये अडकून आणि आळशीपणात बुडून मृत्यूच्या राजाच्या नियंत्रणात येत आहे. म्हणून जो साधक आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो, योग्य संकल्पाचा अभ्यासक असतो, योग्य तत्वज्ञानात समर्पित असतो आणि स्वतःमधील संवेदनांच्या निर्मिती आणि खर्चाची योग्य विपश्यना करतो, त्याने निष्काळजी आणि सर्व दुर्दैवांपासून मुक्त व्हावे. बुद्धांच्या या शब्दांचा त्या निष्काळजी भिक्षूंवर फार परिणाम झाला. ते जागरूक झाले आणि योग्य मार्गावर जाऊ लागले. तथागतांनी त्यांच्या ध्यान केंद्रातून गोंधळलेल्या भिक्षूंना बाहेर काढल्याची असंख्य उदाहरणे आहेत. एकदा धर्माचे सेनापती सारिपुत्र स्वतः आणि त्यांच्या अनेक साथीदारांना या शिस्तबद्ध हद्दपारीचा सामना करावा लागला, ज्यामुळे सर्वांचे कल्याण झाले. दुसऱ्या प्रसंगी आपल्याला जेतवनातील अनाथपिंडिक संग्रामात भगवान राहत असल्याचे आढळते. तपस्वी यशोजाच्या नेतृत्वाखाली 500 भिक्षू भगवानांना भेटायला आले. हे नवीन भिक्षू मौन पाळत नव्हते, सारखे गोंधळ करीत होते. जेव्हा मौनप्रिय भगवान तथागतांनी मच्छीमारांच्या गोंधळाप्रमाणे हा गोंधळ ऐकला, तेव्हा त्यांनी या भिक्षूंना बोलावले आणि त्यांना फटकारले आणि त्यांना आज्ञा दिली, येथून निघून जा. तुम्ही माझ्यासोबत राहण्यास पात्र नाही. यशोजासह सर्व भिक्षूंनी भगवानांना अभिवादन केले आणि संग्रामातून बाहेर आले. ते कोसलहून वज्जीय असा प्रवास करून वाग्गमुडा नदीच्या काठावर एका झोपडीत स्थायिक झाले होते. त्याच पूज्य यशोजाने आपल्या साथीदारांना एकत्र केले आणि म्हटले, आपल्यासाठी तथागताची शिक्षा ही त्यांची दया आहे. ती आपल्या कल्याणासाठी आहे. आपण असे काहीतरी करूया जे बुद्धांना प्रसन्न करेल. आणि ते सर्व त्यांच्या भूतकाळातील चुकांपासून शिकत आणि पूर्ण शांतता पाळत निर्विकारपणे ध्यानात मग्न झाले. काही दिवसांतच ते सर्व सिद्ध झाले. ते जे त्यांना हवे होते ते प्राप्त झाले. ते जे मिळविण्यासाठी बेघर सोडले होते ते प्राप्त करण्यात ते यशस्वी झाले. त्या महान ऋषींच्या मौन मार्गाचे अनुसरण करून ते धन्य झाले आणि निर्वाण प्राप्त झाले. निसर्गाने आपल्याला 2 कान दिले आहेत, पण फक्त एक तोंड. याचा अर्थ आपण अधिक ऐकले पाहिजे आणि कमी बोलले पाहिजे. निसर्गाने स्वाभाविकच दोन्ही कान उघडे ठेवले आहेत आणि तोंड बंद ठेवले आहे. याचा अर्थ ऐकण्यावर कोणतेही बंधन नाही, परंतु बोलण्यावर पूर्ण बंधन आहे. जेव्हा ते अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच तोंड उघडा. जेवढे आवश्यक आहे तेवढेच बोला. फक्त उपयोगाच्या, महत्वाच्या आणि धार्मिक बाबींच्या बाबतीत, अन्यथा शांत राहा. धन्य आहेत ते साधक ज्यांनी तथागतांच्या इशायांनी भरलेल्या शब्दांना आत्मसात करून मौनाचे व्रत घेतले, आध्यात्मिक साधनात रमले आणि मुक्ती मिळवली. आपणही त्या शाश्वत शुभ शब्दांचा लाभ घेऊया, प्रेरित होऊया आणि शुभता प्राप्त करूया. चला, आपणही आर्य मौनाचे आचरण करूया. आपले शरीर मौनतेत इतके प्रशिक्षित करूया की आपण कोणतेही शारीरिक पाप करू शकत नाही. आपले भाषण मौनतेत इतके प्रशिक्षित करूया की आपण कोणतेही मौखिक पाप करू शकत नाही. आपले मन मौनतेत इतके प्रशिक्षित करूया की आपण कोणतेही मानसिक पाप करू शकत नाही. परम आनंद प्राप्त करण्याचा हा एकमेव शुभ मार्ग आहे.